वरतून बघा भारी वाटतं ना, स्विमिंग पूल बघा वरतून मस्त वाटतं इथं. चांदीला तर आताच उडी मारायची वाटते बघा, आताच उडी मारायला चालली. आता ना आम्ही इथं खायला थांबलो होतो आणि इथून एवढा भारी नजारा दिसला नाही बघा. डोंगर बघा चारी बाजूले, सह्याद्री पर्वत आणि तो बघा एकदम भारी धबधबा. अगं पाऊस पडतोय, मध्ये मध्ये येतोय पाऊस, असं नाही की नाहीच पडत आहेत, पण कडक ऊन पडलं यार. बाबा एवढे वळण, किती आहे वळण. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे फ्रायडे आणि ना आमचा अचानक प्लॅन ठरला आहे की लोणावळ्याला जायचं होतं आम्हाला भीमाशंकरला, पण तिथे माळशेज घाटामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे दरड वगैरे कोसळते ना, त्याच्यामुळे आम्ही प्लॅन केला आहे की लोणावळ्याला जायचं. आणि मी पहिल्यांदा ना बाईकने लोणावळ्याला जाणार आहे. लोणावळ्याला मी बाईकने अजूनपर्यंत कधी गेलो नाही आहे. हेल्मेट रेडी आहे, आपला जॅकेट आहे, गाडी आहे, हे काय बोलतो तुला, बॅग रेडी आहे, आपला पूर्ण सेटअप रेडी आहे आणि चांदी पण रेडी आहे. हे बघा थोडेफार कपडे घेतले, एका दिवसाचे स्टे करणार आहे, बघूया स्टे जमला तर, नाहीतर मग संध्याकाळी रिटर्न. आणि बाईकने जातो आहे म्हणून जरा रिस्की पण वाटतं आहे, कारण की पाऊस आहे. मम्मी आईवडील माहिती नाही कसे असतात, आईवडील घाबरतात. अरे चांदी बघा रेडी हो, चला आता आम्ही निघतो आहे आता. तर मित्रांनो आता बदलापूर सोडलं आहे आता सध्या. हे बघा ही गाडी घेतली भारतची, हे बघा ही एंटार्क, ही आज आमची हमसफर असणार आहे लोणावळ्याला. आणि तुम्ही बघता पाठीमागे आहे ना फुल ऊन आहे, आणि तेव्हा समोर बघा तर डोंगरचं पूर्ण काळोख झालं. निघालं आहे पाण्याची एन्जॉय करायला आणि पाऊसच नाही, फुल कडक ऊन पडलं आहे, तर डोळे बंद होतं एवढं कडक ऊन आहे. हा ट्रॅक आहे बघा बाजूला आणि हा हायवे. पाठीमागे ना पूर्ण सह्याद्रीचे पर्वत आहेत. आता आम्ही पोचलो भिवपुरीला, बाजूला स्टेशन आहे. हे बघा समोर बघा दिसतं का, काय मस्त धबधबे वाहतात आहे ना, खूप लांब आहे पण मस्त वाटतं एकदम. वातावरण एकदम चेंज झालं आता, थोडंफार म्हणजे ढगाळ वातावरण चाललं होतं. बघा लोक आपल्या कामाला चाललेत आणि आम्ही आमच्या कामाला चाललो. खोपोली चालू झाला, खोपोलीचा घाट बघा कसं वळण दिसले का, त्याने पहिले सांगितलं इथं वळण आहेत बघा, कर्व रोड, गो स्लो. भारतचे एंटार घेऊन चाललोय खोपोलीला. खोपोली नाही, लोणावळ्याला चाललोय खोपोलीवरून. मग धबधबे दिसतात का, पण इथं ना रिस्की काय माहिती आहे काय, वळणं खूप आहेत, अतिशय वळण आहेत. आणि मेन गोष्ट काय, आज पाऊसच नाही पडत आहे, म्हणून मी माउंटला लावलंय. हां म्हणून मी निघालो आणि त्याची मजाच घेता येत नाही पावसाची. हे बघा याची हिंदी आणि मराठी दोन्ही सगळं मिक्स आहे. बोलते पाऊस नाही पाणी बाळात. अरे दोन एक लोणावळ्यासाठी दोन बस चालल्यात एकाच वेळी. या डिझेल गाड्या लय दूर सोडतात यार. पुणे 75 किलोमीटर. हा बघा कसा बघतोय बघा, वाकून अरे बंद केला रे त्यांनी. मी बोललो आणि बंद केला लगेच त्यांनी. जिकडं पॉसिबल आहे तिकडं ओव्हरटेक करायचं, नाही तर नाही. अरे 2-4 दिवस एवढा जोरात पाऊस झाला ना, बोलला आज पण असेल, पण आज ना आम्ही स्पेशली हा दिवस करतो कारण फ्रायडे आहे. सॅटर्डे संडे खतरनाक गर्दी असणार आहे. मी बोललो आज जाऊया. ना कसे कर्व आहेत ना.
अरे प्रेस लिहिलं आणि एल पण टाकलं आहे. मी 4 व्हीलरने वगैरे खूप वेळा गेलो आहे, बसने पण खूप वेळा गेलो आहे लोणावळ्याला. पण ओपन आणि काय होतं त्याला खोपोलीवरून आम्ही ना लास्ट टाईम ह्याने गेलेलो. वर्ष वगैरे सगळे होते भारत वगैरे. आम्ही कर्जतनी खोपोलीला आलो, खोपोलीवरून बस पकडली, बस लोणावळा स्टेशनला पोहोचवते, तिथून मग आम्ही बुशी डॅम वगैरे फिरलो. पण आता डायरेक्ट आपल्या हातात गाडी, कुठं पण थांबवा, कसं बसमध्ये वगैरे असल्यावर थांबू शकत नाही ना गाडी कुठे पण मनाने. आज किती गर्दी काय माहिती लोणावळ्याला. ज्याने बोलते गर्दी असणार. अगं पाऊस पडतोय, मध्ये मध्ये येतोय पाऊस, असं नाही की नाहीच पडत आहे, पण कडक ऊन पडलं यार. बाबा एवढे वळण, किती आहे वळण, तर जा ना बाबा. किती घाई बघा त्याला. सगळ्या बाईक्स आहेत बघ, सगळ्या बाईक्स उभे आहेत सगळ्या. चायला पाऊस पडला असता का भारी वाटला असता. चला आपण तिकडे जाऊया. इथून पण भारी वाटतं ना, दिसतं का तुम्हाला? त्याला ना व्ह्यू फोटो काढायचे, त्या साईडला जायचे, उधर खडे रहते ना. हाँ आगे तो जाना ही है. हे बघा समोरून ट्रेन चालली बघा, का मस्त दृश्य बघा, भारी वाटतं ना. हा उतर. अरे तो पण मिसिंग लिंक. हा भारी भेटलं रे, टायमवर आला आपण एकदम. बरं मित्रांनो, बघा पोहोचलो आम्ही खंडाळा घाटात. समोर ना मिसिंग लिंक. आता एवढ्या ना ट्रेन गेली मस्तपैकी, भारी वाटत होतं एकदम. हा एक रस्ता आहे, हवा सुटली आहे ना, हवा बघू शकता तुम्ही. इथं भेटतं नाही तर मस्त बसायला आहे. आता ना आम्ही इथं खायला थांबलो होतो, इथून एवढा भारी नजारा दिसला नाही. डोंगर बघा चारी बाजूले, सह्याद्री पर्वत, आणि तो बघा एकदम भारी धबधबा दिसतो का, धबधबा दिसतो का. पण खालीला अलर्ट नाही तर भारी वाटला आता एकदम. तर मित्रांनो आता जस्ट लोणावळ्याला पोहोचलो आम्ही दोघंजण. हॉटेल बुक केलेला होता आम्ही, ऑनलाईनवरून बुक केला होता. तर बघा पाठीमागे आम्ही इथं पार्किंगमध्ये, त्या हॉटेलचं नाव बघायचं, त्या हॉटेलचं नाव रुमोर स्काय विला हे हॉटेलचं नाव आहे. तर जस्ट पोचलो आहे, तर नाश्ता वगैरे करायचा विचार करतो आता जस्ट. तर जरा रूममध्ये मला दाखवतो. रूम म्हणजे भारी आहे एकदम, चांगली रूम आहे एकदम बघण्यासारखी. आणि ना यांच्या इथं काहीतरी काल इश्यू झाला आहे की काल परवा जास्त पाऊस पडल्यामुळे ना त्यांचं हे वाहून गेलं आहे, भिंत पडली. ॲटमॉस्फिअर चांगलं आहे एकदम. वरती बघू शकतो, जे लोणावळ्याला आल्यासारखं वाटतं ते बघा. दिसते वगैरे तिकडे नाव आहे रूमर्सचं रिसेप्शन एरिया. आपल्या रूमचं नाव काय? राबिया रूम आहे. हे बघा हे भाव आहेत. हाय सर. मी आम्हाला रूम दिला, चांगला रूम निवडून दिला, कारण की काल तिथून ऑनलाईन करत होतं, झालं नाही, इथं आम्हाला ऑफलाईनमध्ये दिला त्यांनी रूम. तर चला आपण रूममध्ये जाऊया. बघा रूम बघा भारी आहेत ना एकदम. एंट्री हे बघा, हा ना स्विमिंग पूल समोरच आहे, फुल फेसिंग रूम आहे आमचं. आणि आहे चांगला आहे, म्हणजे जसं प्राईज आहे तसे चांगलं आहे. आणि हिरवळ वगैरे असल्यामुळे ना चांगलं वाटतं एकदम. त्याचा चेकिंगचा टाईम ना 2चा असतो, पण मी आता जस्ट आलो म्हणून त्यांनी मला दिलं. रूम खाली होता म्हणून लगेच देऊन टाकला. आणि रूम एक नंबर आहे यार. चला ना आपण पुलाच्या इकडे जाऊन बघूया. तर पुलाचा पण एन्जॉय करूया. छाननी बसली, छाननीला एक वैताग आला. ती बोलते की काय ऊन वगैरे तिने विचार केला नव्हता. बघा लहान मुलांसाठी इथे आणि मोठ्या मुलांसाठी तिकडे रूम वगैरे. त्यांचं ना खूप जणांचे चेकआउट वगैरे झालेत ना, तर त्यांचं
बनायचे म्हणजे क्लीन वगैरे करतात आहेत. रूम भारी आहेत. हा बघा, हा रूम बघा. हा तो वरचा स्काय व्हील आहे आणि हे सगळे खालचे पूल व्ह्यू असे रूम आहेत. आमच्या रूमचं नाव आहे राबिया. तिथं दिसत नाही. रूमचं नाव राबिया आहे. ॲटमॉस्फिअर भारी आहे एकदम. आणि पाऊस असताना तर अजून मस्त वाटलं असतं. तर चला बघा, हा पाठीमागं तुम्ही दिसतं आहे सूट. हे वरती स्काय व्हील आहे. हे स्काय व्हील आहेत आणि हा सूट आमचा तिकडे तो आमचा रूम आहे. वरतून बघा भारी वाटतं ना. स्विमिंग पूल बघा वरतून मस्त वाटतं इथं. चांदीला आताच उडी मारायची वाटते बघा. आताच उडी मारायला चालली. तर चला आता जरा फिरून येतो. दुपारचे 1 वाजलेत आणि मेन म्हणजे ना आम्हाला भूक लागली आहे. कारण की आम्ही सकाळी नाश्ता एकदम केलाच नाही, लाईटच केलं एक प्रकारे. हे बघा स्विमिंग पूल बघा भारी वाटतं एकदम. पाठीमागून सिटिंग पण आहे, सिटिंगसाठी पण आहे आणि मस्त. हे बघा चांदी येऊन बसली. चांदी लेवलला जरा बघूया. रूम बघा काय मस्त ना. स्पेसियस बेड वगैरे मस्त मोठे आहेत. 2 चेअर आहेत, सोफा चेअर. रूम बघा भारी एकदम मस्त वाटतं ना. मला जसा पाहिजे होता तसा रूम भेटला आहे. बघा हिला तुला आवडलं की नाही रूम? आवडला ना. हे बघा छोटा ए सी बोलतं आहे. हा छोटा फ्रीज दिला आहे, मिनी फ्रीज दिला आहे. जे आपल्याला काय कोल्ड्रिंक वगैरे आणि काय जे ड्रिंक वगैरे करतात त्यांच्यासाठी. आणि हे बघा ड्रिंकसाठी ग्लासेस वगैरे आहेत आणि किटल आहे. चहा कॉफीसाठी रेडी आहे. मी आले आम्ही दोघांनी ना मस्त कॉफी वगैरे पिले बघा. आलेलं कॉफी पहिला त्यांनीच बनवून दिला. आणि वायफाय वगैरे रेडी आहे मस्त. आणि एक ना लॉकर पण आहे. हे बघा इथे ना लॉकर सिस्टम पण आहे. हे बघा तुम्हाला काय ठेवायचं असेल लॉकर. आता सध्या दुसरं काहीतरी ठेवा. चांगलं लॉकर वगैरे सिस्टम पण आहे. म्हणजे आपल्या काय मौल्यवान वस्तू वगैरे असतील त्या आपण सेफ ठेवू शकतो. मी हा रूम ना स्पेशली कशासाठी बुक केला माहिती आहे का? ह्याच्यामध्ये एक खाजेत आहे माहिती. तुम्हाला काय वाटतं? रूम मस्त ना. हा टी व्ही इथे, टी व्ही लॉकर, टी व्ही आणि वायफाय कनेक्टेड आहे सगळं. आणि मेनमध्ये काय माहिती आहे का मला हा रूम आवडला आहे? हे बघा हे बघा बाहेर स्विमिंग पूलमध्ये जायची गरजच काय. बघा घरातच ये खोया सिम. बघा बाथटब एकदम ना. तो बाथटब आहे ना कमीत कमी चांदी पूर्ण बुडून जाईल. हा बाथटब वगैरे मस्त आहे. हा त्या साईडने एंट्री, इथून एंट्री त्याची त्या साईडने एंट्री. आणि मस्त म्हणजे क्लीन वगैरे ठेवलं आहे आत्तापर्यंत आम्ही अजून केलं नाही काय. क्लीन वगैरे मस्त केलेलं आहे. हो तुम्हाला दाखवतो बाथटब. बाथटब अरे ना मस्त वाटतं. बाथटबमध्ये म्हणजे बाहेर पाऊस पडू या ना पडू आपण आतमध्ये एन्जॉय करू शकतो. मस्त आहे आणि साफसुथरं आहे. दुसरं काय नाही, साफसुथरं असलं ना तर जरा चांगलं वाटतं. चांगलं आहे. आता जरा फ्रेश वगैरे होतो आणि जरा फिरून येतो. आणि आम्हाला लंच बाहेर करायचं आहे. आमचा डिनर आणि ब्रेकफास्ट हे याच्यामध्ये इन्क्लूड आहे. पण आम्हाला आता आलो आहे तर आम्हाला फिरून वगैरे बुशी डॅमला वगैरे जाऊन येतो आणि जरा लंच पण करून येतो. चला थोडा फ्रेश होतो.